गंधाचं स्नान आहे. ओम गंधद्वारांदुरादर्शान् नित्यवृद्धाकर्षणीं ईश्वरं सर्वभूतानां ताभ्योपो यश्रियं पार्थिव सिद्धिविनायक देवता नमः. षष्ठं गंधोदकस्नानं समर्पयामि. गंधोदकस्नानानंतरेण ते नंतर गंध आहे माझ्याकडे द्या. आधी होऊन घ्या. गंधोदकस्नानानंतरेण ते द्या. हे दुर्वा टाकून द्या. शुद्ध पाणी. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. आचमनीं समर्पयामि. पूर्वपूजा परिपूर्णार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. निकालो रे, टूटेगा वो. पाय ठेवा. ये हात कुंकू आते पाय इथे आहे ना हात कुंकू. हरिद्रा कुंकुमं धरतो भागरभ्यं समर्पयामि. नमस्करोमि पार्थिव श्री सिद्धिविनायक देवता नमः. 2 वेळा ताम्रपत्रिका हस्ताला पाणी सोडा. धूपं समर्पयामि. स्थावरदीपं समर्पयामि. नैवेद्यार्थे आता तुळशीपत्र टाका. आता त्याच्या भोवती पाणी फिरवायचे. नैवेद्यार्थे शेषपंचामृत नैवेद्यं निवेदयामि. सत्यं भरतवंशामि अमृतोपथर्मणि स्वाहा. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. अशी ॲक्शन करायची. हात भरवत अशी. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. एकदा तांब्यात पाणी सोडा हातावर. पात्रामध्ये प्राशनार्थे पाणी समर्पयामि. पुन्हा पाणी फिरवाय नैवेद्यामध्ये. पुनः नैवेद्यं निवेदयामि. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. उत्तरा 3 वेळा पाणी तांब्यात सोडा. उत्तराभूषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. करोदर्शनार्थे गणपतीला फूल व्हायचं. करोदर्शनार्थे चंदनं समर्पयामि. हे घ्या. 3 वेळा गणपतीच्या पायाशी फूल व्हा. करोदर्शनार्थे चंदनं समर्पयामि. मुखवासार्थे आता दुसरा बेडा जो असेल ना त्याच्यावरती आणि फळावरती पाणी सोडा. मुखवासार्थे उगी फल तांबूल सुवर्णपुष्पकशानं समर्पयामि. ती फळं केळी नंतर ठेवा तुम्ही. त्याची जागा नव्हती ना म्हणून ठेवली. फलार्थितं बहुविधं नमस्कारामि. पार्थिव श्री सिद्धिविनायक देवता नमः. प्रदक्षिणामय नमस्कारं समर्पयामि. साष्टांग नमस्कारं समर्पयामि. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. नमस्करोमि. अनेन कृतपूजन पूर्वाराधन पंचामृत पूजन त्यांची पार्थिव श्री सिद्धिविनायक देवता प्रियता नंतर हातानं पाणी तांब्यात सोडा. उत्तरेत निर्माल्यं विसृज्य अभिषेकं कुर्यात. वाहिलेली फुलं आहेत ना ती उत्तराची वाद घेतात. आता पूर्व ही म्हणजे उत्तर ही झाली बरोबर. त्याच्या फुलं उत्तरेत निर्माल्यं विसृज्य अभिषेक ते फुलं उत्तरेत निर्माल्यं विसृज्य अभिषेकं कुर्यात. याच्यात त्यांना वाद घेणार आहे उत्तरेत निर्माल्यं विसृज्य अभिषेकं कुर्यात. ते ह्याचं ते पंचामृत दादा बाजून ठेवतात का माझं प्रश्न साईडला ठेवून देऊ. नाही तिकडे ठेवतं चालेल. मी पुढे धक्का नाही लागला. नक्की आता दुर्वानीच पाणी शिंपडायचं. तर आपण मूर्ती अशी असल्यामुळे त्याच्यावर पाणी काही शिंपडायचं म्हणून दुर्वानी शास्त्र करायचं. अभिषेक करायचा. हे घेतलं तर काय पाणी शिंपडत राहायचं. माझा आवर्तन म्हणणार नाही. ओम भद्रं कर्णे विष्णुदेवाः भद्रं पश्येमाक्षभिर्द्राः गिरिजन्देन्द्रासदनुभिर्व्याशेमदेवरङ्गदायुः. ओम तद्नेन्द्रो स्वाहा सत्रभुजाभिषदाः तस्य साक्षो अर्चनेमे तस्योभिषत् ददातु. ओम सहना भवतु सहना भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमहे. ओम शान्ति शान्ति शान्ति. हरि ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं भर्तासि. त्वमेव केवलं भर्तासि. त्वमेव सर्वं सृजं ब्रह्म असि. त्वं साक्षादात्मासि नित्यं श्रुतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वम्माम् अवभक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अपादूषान्मोषिषम् अपश्चात्तात् अपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाध्यात्तात्
रोमान् पाहि वैवन्ताद त्वं मामय चिन्मयः त्वम् आनन्दमय त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादिद्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमय विज्ञानमयसि सर्वं जगनं तत्तो जायते सर्वं जगनं तत्तस्तिष्ठति सर्वं जगनं त्वयि लयमेष्यति सर्वं जगनं त्वयि प्रतियेति त्वं भूमिरापो नुलो निरोधः वाक्पदानि त्वं गुणत्रयादितः त्वं देहत्रयादितः त्वं कालत्रयादितः त्वं मूलाधारस्य गौरीत्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनोधैर्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुः त्वं रुद्रः त्वम् इन्द्रः त्वम् अग्निः त्वं वायुः त्वं सूर्यः त्वं चन्द्रमा त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरं गणादि गुरुचार्य वर्णादीन् तदनन्तरम् अनुस्वारः अर्धेन्द्रदं कारणवृद्धम् एतत्त्वं ऋतुरूपं प्रकार गुरुरूपं अकार मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तरूपं नादसन्धानं सौमिदासन्निः कैषा गणेशविद्या गणपुरुषः ईश्वरद्वायधन्यः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशवं कुशधारणं रथञ्चवरदं मस्तविग्रहाणं मूषकद्वयं रक्तलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासनं रक्तगन्धान्ताङ्गमृत्युपुष्पैस्तु पूजितं भक्तानुगमनन्देवं जगत्प्राणपजितम् आविर्भूतं च सृत्यादौ प्रकृतेव पुरुषात्परम् एवं ध्यायन्त्यं स्वयोगेन वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः क्रमसपतये नमस्ते लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शुताय वरुणोदये नमः एतदृशयोदिते सब्रह्मभूयाय वदे सर्वविघ्नमाद्रे सर्वसुखमेतरे सर्वमहापापात्मविजते सायध्यानो देवतं पापं नाशति प्रातर्ध्यानो रात्रं पापं नाशति सायं प्रातः परिज्ञान अपापहोति सर्वत्र ध्यानो वैनभवति धर्मार्थकामोक्षं च विन्दति इदमदृशं जिजानदेयं यो यदि महादासति स पापीयान् भवति सहस्रावसनात् व्यञ्जं कामदीते सन्तमन्य साधयेत अनेन गणपतिम् अभिषञ्चति स वाग्मी भवति चतुर्थ्यां प्रसन्नवति स विद्यावान् भवति इत्यर्थमागं ब्रह्माद्यां वर्णं विद्यात् न विवेद यदाचरति यो दुर्वान् पूर्णयति स वैश्रवणोपमो भवति यो लाज्यते स यशवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण जलति स वाञ्छितफलं वाप्नोति यस्साच्य सम्यक् स सर्वलोके अष्टो ब्राह्मणाः सम्यग्राहित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्या वद्यमा सन्धिता उवाच सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नः आत्मजिते महादोषः आत्मजिते महापापः आत्मजिते स सर्वविद् भवति य एवं वेद इत्युपनिषद ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु कवीरं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्माभिर्विषावहै ॐ शान्ति 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 ॐ देवस्य तवासु प्रत्येकस्मभ्यामुनसाध्यामने तेजासुरोज्वेन् सत्येन्द्रियामिच्छामि पुनः भूतामदादिवतु शान्ति पुरुषे मंगलमूर्ति मोरया गणपति बप्पा मोरया अभिषेकस्नानं समर्पयामि अभिषेकस्नानान्ते अतः आत्मजी वाटी अभिषेकस्नानान्ते माङ्गलिकस्नानं काश्मीरागस्त्रीकर्पूरं मंगलयामिदम् उद्वसन्मयस्तं स्नानार्थं प्रतिगृह्यताम् माङ्गल्यस्नानान्तरेण कल्पित उष्णोदकस्नानं समर्पयामि न तत्याद्भुमे शुद्धपणे पहिली त्याच्यावर ह्या पाणी मग शिंपला म्हणजे ते पाण्यातलं बरे पत्र पडाला आता ते शिंपलं पण दुर्वा टाकून द्या तिला तिकडे दोन आणि तिला म्हणजे का पायाची व्हायची ओम नद्या प्रजामिगोवाणा दिवसे जाता जनिष्माणं जामते सत्यनाम पार्थिव श्री सिद्धिविनायक नमः सुप्रतिष्ठितमस्तु ते वस्त्र ते दिलेलं आहे ना गणपतीला आपलं तर आता काय करा अगदी जाणून खाली वर्ण होतं काय करायचं आणि पूजेवर इथे सोडायचं नंतर मग वस्त्रावरून आतमध्ये लागलं इकडे बरोबर खांद्यावर बरोबर आता ते वस्त्र कसं तुम्ही काय करायचं ना असं वेगळं
आणि मग कापासून असं ते करून घ्या. राहते का नाही, मग त्याच्यावर वस्त्र ठेवाय म्हणजे असं नाही आणि मग हार पण येईल ना हो आणि वस्त्र छोटं येईल. नाजूक असतो डबल करा डबल त्यामध्ये होत येतो त्या वस्त्रावरती अक्षरावा कुठल्या कापड आपण म्हणजे रुमाल आहे त्याच्यावरती आणि दाण्याला हात लावा आणि हाताला पाणी ठेवा. ग्राम्याशये देवता नमः गोस्रांते आचमनं समर्पयामि. आता तुमच्या कपाळात गंधव आहे. ओम तस्मात् यज्ञात् सर्वतरस्य सामनजद्रे छन्दांसि यद्रे तस्मात् यज्ञमानजाता श्रीखण्डं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोरं विलेपनं सर्वश्रेष्ठ चन्द्रं प्रतिगृह्यादाम पार्थिव श्री दिव्यानमः लेपनार्थे चन्द्रं समर्पयामि. तस्य उपरि अलंकाराचे अक्षरान् समर्पयामि. आणि वेगळं काय तुम्ही अलंकार घालत नाही ना? नाही ते घालतात नाही नाही मिळते ठीक आहे. मग आता हे अलंकार आहेत ना त्याला नुसतं हात लावा. अलंकारात हे अक्षरान् समर्पयामि ते गणपतीला अलंकार आहेत ना तुम्ही सात दबा आहे. आता तुम्ही हळद कुंकू आहे पायाशिवाय झाले. हरिद्रासण मुख्या ही देवी त्वं मृगनाम हरिद्रासण सहितं कुंकुमं कामदायकं वस्त्रान् सर्वं देवी त्वं प्रतिगृह्यादाम पार्थिव श्री सिद्धिमने नमः. हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्याणि नमस्करोमि. ओम अहिर्योगैः बलिदेवाभुञ्जाय हेतिमरिवानमानः हस्तघ्नो विश्वावरन् विद्वान् पुमान् पुमान् सपरिपाद विश्वतः पार्थिव श्री सिद्धिमने देवता नमः. नाना परिमलद्रव्य भावे अक्षरान् समर्पयामि. और तस्मादश्वा अजायन्त ये केचो भोजादताः गावोः जन्मे तस्मात् जाता अजावयाः माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी. एखादं दासूंचं पूर्व आहे का? तस्मादश्वा अजायन्त ये केचो भोजादताः गावोः जन्मे तस्मात् जाता अजावयाः माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी प्रभो पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम. सेवन्तिका बलु चम्पकपाटलाभे पुन्नागजाति करवीरसानुष्वैः बिल्वप्रभार तुलसीधर्मानदेवे स्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद. ऋतुकालोद्भव पुष्पं ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि. प्रसन्न पूजार्थे दुर्वान् आता अक्षता घ्यायच्या नाही तर मग देवांच्या हृदयाला मग कसं हात लावला तसा हात लावून ठेवून देवांच्या हृदयाला हात लावून ठेवा. अक्षर लावून नावं घेतलं. गणेशराय नमः पादौ पूजयामि. विघ्नराय नमः जानु पूजयामि. अक्वाय नमः उरु पूजयामि. हेरमाय नमः कटिं पूजयामि. लंबोदराय नमः उदर पूजयामि. गौरीसाय नमः सन पूजयामि. गणनायकाय नमः वरदाय पूजयामि. स्थूलगणाय नमः कंठ पूजयामि. स्कंदाय नमः स्कंदौ पूजयामि. अपायाय नमः हस्त पूजयामि. गयोकाय नमः वक्र पूजयामि. विघ्नराय नमः ददाडं पूजयामि. सर्वेशाय नमः शिर पूजयामि. गणाधिपाय नमः सर्वांग पूजयामि. आता अक्षता पायाची वाट. आता पत्रिका आपल्याकडे नाहीये बरोबर ना त्याच्यामुळे फक्त अक्षता भात राहा. मी नावं घेत राहतो. अक्षता भात राहायची पायाची हा पायाची भात राहायची.
कारण पत्रिका आपण काय आणलेली नाही बरोबर ना. त्यामुळे जेव्हा तुळस येईल तेव्हा तुळस त्याची जेव्हा तुळस येईल ना तेव्हा मी तुळस तुम्हाला देईन. दुर्वा असेल तर दुर्वा मी देईन. बाकी काय बेल वगैरे काय आपल्याकडे नाहीये बरोबर ना. आणि बेल असेल बरं बेल असेल तर बेलाचा पानं आणा जरा आणि दुर्वा जरा आणा. पहा मालनी पत्र व्हावे अक्षरा मी अभावी म्हणणार ना कारण की पत्र नाही येत ना म्हणून त्याच्या अभावी मी अक्षरा वाहतोय असं पण म्हणतो. कारण पत्र म्हणून ते पत्र व्हायला पाहिजे नाही येत म्हणून त्याच्या अभावी मी अक्षरा वाहतो. माल सुमुखाय महा मालनी पत्र अभावी अक्षरांत बरोबर आम्ही गणाधिपाय महा भृंगराचे पत्र अभावी अक्षरांत बरोबर आम्ही उमापुत्राय महा बेलाचं आल्यानंतर मोहणार कसं काय मी आत्ताच काय भाऊ म्हणतो. अकुवाय उमापुत्राय महा बिलपत्र अभावी अक्षरांत बरोबर आम्ही गजानन महा श्वेत दुर्वा अभावी अक्षरांत बरोबर आम्ही लंबोदराय महा बद्रीपत्र अभावी अक्षरांत बरोबर आम्ही सरस्वती महा धत्तूरपत्र अभावी अक्षरांत बरोबर आम्ही गजकर्णकाय महा तुलसीपत्रम समर्पय आहे का तुलसीपत्र आहे तुलसीपत्रम आज फक्त तुळस वाहतो म्हणजे खरं भाद्रपद वाहतो इतर वेळेला कधीच तुळस वाहत नाही. तुलसीपत्रम समर्पयामी वक्रतुंडाय महा शमीपत्र अभावी अक्षरांत समर्पयामी गुहा असं अक्षर व्हायच्या गुहाग्रजाय महा आपामार्गपत्र अभावी अक्षरांत समर्पयामी एकदंताय महा बृहदीपत्र अभावी अक्षरांत समर्पयामी विकटाय महा कर्वीपत्र अभावी अक्षरांत समर्पयामी ओम कपिलाय महा अर्कपत्र अभावी अक्षरांत समर्पयामी गजदंताय महा अर्जुनपत्र अभावी अक्षरांत समर्पयामी विघ्नराजाय महा विष्णुक्रांतापत्र अभावी अक्षरांत समर्पयामी वटवे महा दाळिमपत्र अभावी अक्षरांत समर्पयामी दुरागजाय महा देवदारपत्र अभावी अक्षरांत समर्पयामी भालेन्द्राय महा मनपत्र अभावी अक्षरांत समर्पयामी हिरंबाय महा अश्वत्थपत्र अभावी अक्षरांत समर्पयामी चतुर्भुजाय महा जातिपत्र अभावी अक्षरांत समर्पयामी विनायकाय महा केतिकपत्र अभावी अक्षरांत समर्पयामी सर्वेश्वराय महा अगस्त्यपत्र अभावी अक्षरांत समर्पयामी. थोडं गंभीर होतं ना वेळ होऊन घ्या ठीक आहे. याचं नंतर आहे असं ठेवलं चालेल. हां चालतं. आता उदबत्त्या 2 ओवाळायच्या नवीन उकारवती तिकडे आणि निरांजन लावायचे. ओम यत् पुरुषं यदुदावेलमन्नमुखं किमस्य गोबाहु गर्वादा उजते वनवती रसोबुध गंधाढ्य गायत्री घंटा वाजायची उजव्यासाठी उद्बत्ती ओवाळायची. ओम यत् पुरुषं यदुदावेलमन्नमुखं किमस्य गोबाहु गर्वादा उजते वनवती रसोबुध गंधाढ्य गंधोत्तमः आगतं देवानां धूपोयं प्रतिगृह्यताम घंटी वाजवा. पार्थिव श्री सिद्धिविनायक नमः धूपं समर्पयामि. उद्बत्ती माहिती आहे निरंजन. ओम ब्राह्मणो अस्य मुखमासिद बाहुराजन्यकुलः तस्य त्रिशुभ्यां शुद्रोजायता आज्ञञ्जवदनितं मञ्जना योजनमया दीपं देवेश तैलकं विनापः कृतनीराञ्जनदीपं समन दर्शयामि नमस्करोमि. निरंजन तिकडे काही जागा पण सांभाळायला लागेल कापड नाही ना काय नैवेद्याला एक योजायता मुखादिन्द्रशानिश प्राणाद्वायुजायता नैवेद्यमृतान् देव भक्तिमेजनां गुरु चित्रमेव वृन्दैः प्रकृतिमनाङ्गलिं पार्थिव श्री सिद्धिविनायक दीपदाब्रह्मा नैवेद्य खरवोक्त नैवेद्यम हातात पाणी घ्यायचं ह्याच्यावरती फिरवायचं. खरवोक्त नैवेद्यम नैवेद्यामी सत्यं वर्धन वंजामी अमृतोत्सवती स्वाहा. ओम प्राणाय स्वाहा. पाच मगाशी केलं ना आपण. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदराय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. एकदा चांगलं पाणी करा. पाच मध्ये प्रार्थनार्थे मनेम समर्पयामि. चांगलं काम झालं. पुन्हा एकदा पाणी फिरवायचं नैवेद्याच्यावरती. पुन्हा नैवेद्यम नैवेद्यामी. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदराय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यानंतर पिवळ्या पाणी तांबण्यात सोडायचं. पुत्रा भोजनं समर्पयामि. हस्त प्रक्षालनं समर्पयामि. मुख प्रक्षालनं समर्पयामि. कुरोद्वर्धनार्थे गणपतीला फूल व्हायचं. कुरोद्वर्धनार्थे चंदनं समर्पयामि.
मध्ये मुखवासार्थे तिसरा विडा आहे ना त्याच्यावरती पाणी थोडा मुखवासार्थे नारळ हा तो झालेला आहे ना तो देऊन झालेला आहे हा तेच विडा बघ मुखवासार्थे पुरी व्रतांबुल सुवर्ण पुष्पादगणानंद नारिकेल फलम समर्पयामि नमस्करोमि. आता परत आपल्याकडे काही दुर्वा नाहीये बरोबर ना त्यामुळे आपण अक्षरा व्हायच्या ठीक. ओम गणाधिपाय नमः दुर्वायुग्मं अभावेशनान् समर्पयामि. ओम उमापुत्राय नमः दुर्वायुग्मं अभावेशनान् समर्पयामि. ओम अघनाशनाय नमः दुर्वायुग्मं अभावेशनान् समर्पयामि. ओम विनायकाय नमः दुर्वायुग्मं अभावेशनान् समर्पयामि. ओम विष्णुपुत्राय नमः दुर्वायुग्मं अभावेशनान् समर्पयामि. ओम सर्वसिद्धिप्रदायकाय नमः दुर्वायुग्मं अभावेशनान् समर्पयामि. ओम गज विभवपुत्राय नमः दुर्वायुग्मं अभावेशनान् समर्पयामि. ओम आखुवाय नमः दुर्वायुग्मं अभावेशनान् समर्पयामि. ओम कुमारगुरुवे नमः दुर्वायुग्मं अभावेशनान् समर्पयामि. ओम गणाधिपनमस्ते तुम बुद्धगणाधिपन एकदन्ते भवत्रे तीर्थः मूषिकवाहन विनायकरे पुत्रे ते सर्वसिद्धिप्रदायक कुमारगुरुवे नित्यमुचे वृन्दः दुर्वायुग्मं अभावेशनान् समर्पयामि नमस्करोमि. आपल्याला आरती करायची हो पात्रामध्ये प्राशनार्थे वजन समर्पयामि. पुनर्नैवेद्यं पुन्हा एका पाणी फिरवायचं पुनर्नैवेद्यं निवेदयामि. प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समनाय स्वाहा प्रमाणे स्वाहा. नैवेद्यान्तर तीन वेळा पाणी चढोत्तरावनं समर्पयामि. हस्तमुखपीठं समर्पयामि. गरुडवर्धनार्थे चन्दनं समर्पयामि. चन्दनं समर्पयामि नमस्करोमि. आता कापूर लावला आपल्याला आहे का काही कापूरवरती 2 आरत्या घेऊ आपण चालेल ना 2 आरत्या घेऊ सांगा कसं आणि घटनवाणी पार्थिवशी नमस्करोमि.
वाळवाळे गुरुनाथ जय देव जय देव जय शंकरराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा गौरा नैनी विचारा अर्धांगी पार्वती पुन्हा माळा तमेव माता पिता तमेव तमेव बंधु तमेव विद्या कायेन माता देवा इच्छापनावा करोन्यर्थं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं चित्रं माधवं मामा की जय फिरायचं तीन वेळा शियानी कारण बाबा जन्मांतर वैबले नंतर टोपी काढायची आणि साष्टांग नसलं जमलं तर घालायचं नाही तो मग वाकून नसतं जमणार आहे का साष्टांग नसतं तुम्ही वाकून नसतं नमस्कार साष्टांग नमस्कार आनंद प्रार्थना करायची काही चुकलं माकलं असेल प्रार्थना करायची आवाहनं जानामि न जानामि तवाचनं पूजांच जानामि क्षमता परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं मंत्रेश्वर एकजनं मयादेव परिपूर्ण धनुहे अपराध सहस्राणि क्रियन्ते अनुशमया दासमि दिवापद्वाक्षमसो परमेश्वर अन्यथा शरणनासी त्वमेव शरणं मम तस्मात्काळ भावेन रक्षण परमेश्वर गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्येच आगलात् संपत्ति पुण्याच तवदशात् रूपं देहि जयं देहि यशो देहि यशो देहि पुत्रपुत्रान् देहि धनं देहि
कामान कामाशदेवे यस्य स्कृत्या दिनं संप्रदायाति सद्यो नितमोचिदंब ओम यत् सगळ्यांना फुलं वाटा मंत्र पुष्प आहे ना म्हणून ओम यज्ञेन यज्ञवेण तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यतन्न देवनाकं महिमान सचन्द यत्र पूर्वे साध्यात् देवाः ओम राजाधिराजाय प्रथये साहिने नमो वयं वै श्रवणाय विद्महे तमे कामान् कामकामाय वयं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं जवन्तवर्याः ईशा सार्वभौमसार्वाश आन्तालापराधाद् दिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराजिति तदप्येष श्लोको गीतो मर्तः परिवेष्टारो मर्तस्यावसङ्ग्रहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासदेति ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् ॐ तत्पुरुषाय विद्महे चक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ॐ कात्यायनाय विद्महे कन्यकाय धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात् ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् पार्थिव श्री सिद्धिविनायक नमः मंत्र पुष्पांजलि व्हायचं मंत्र पुष्पांजलि समर्पयामि नमस्करोमि वाच सगळ्यांनी बघून घ्या सगळ्यांनी बघून घ्या पतितं कोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशव प्रतिगच्छति विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः विष्णुस्मरण संपूर्ण सर्वस्तु तथास्तु म्हणा हे सगळं विष्णूला अर्पण केलं आपण केलं कार्य आता पाणदंड आहे क्षत्रमेश्वर योगशकरण पूर्वजातवर्तमान ग्रहग्रहायम शुभकर्ण म्हणायचं पार्थिव श्री सिद्धिविनायक देवता पूजन सांगता सिद्ध्यर्थम तत्संपूर्ण फल नमो सुनंदाय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षरभावे सहस्रनामे पुरुषाय होते सहस्रकोटी युगधारिणे नमः ब्रह्मणे सकलाराधनै हे स्वर्जितमस्तु अस्तु सकलाराधनै हे स्वर्जितम् माझ्या हातात द्या थोडे तांदूळ दे ना